इराणकडून सातत्याने कुणी जास्त लक्ष झाला असेल म्हणजे हल्ले झाले असतील तर तो आहे कतार। कतारसारखा देश जो संपन्न आहे, साधन सामुग्रीने भरलेला आहे, त्याच्यावर इराण का हल्ला करत असेल ते आता या भागात पाहणार आहोत। तर हा असा कतार देश आपल्या सरकारच्या माध्यमातून इतर देशांमधल्या महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत आलेला आहे। कोणत्या मोठ्या कंपन्या ज्या सध्या कतारचा पैसा घेऊन आपला विकास साध्य करू पाहतायत त्यांची यादी तुम्हाला चक्रावून सोडणारी असेल। वोक्सवॅगन, बार्कलेज, हिथ्रो विमानतळ या तीन प्रमुख कंपन्या आता पटकन आपल्या डोळ्यासमोर येत आहेत। पण या एवढ्याच आहेत का? तर अजिबात नाही। रिलायन्स रिटेल, अदानी ग्रीन एनर्जी, स्विगी, फ्लिपकार्ट याच्यातही कतारची गुंतवणूक आहे। अँथ्रोपिक, XAI, डेटाब्रिक्स आणि उबर, पॅरिस सेंट जर्मेन, वॉशिंग्टन कॅपिटल्स, मिरामॅक्स ही सुद्धा नावं लक्षात घ्यायला हवी। हॅरिडस हॉटेल लंडनचं, एम्पायर स्टेट बिल्डिंग न्यूयॉर्कची आणि सेंट रेजिस हॉटेल्स याच्यामध्येही कतारची गुंतवणूक आहे। यातली अनेक नावं आपल्या आसपासची आहेत, रोजच्या पाहण्या बघण्यातली आहेत आणि रोजच्या वापरातली सुद्धा। अशा स्थितीमध्ये कतारवरचे हल्ले हे का गांभीर्याने घ्यायला हवेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे। गॅस निर्मिती आणि निर्यातीमध्ये कतार इतका महत्त्वाचा का आहे तेही पाहूयात। जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा कतारमध्ये आहे। कतारच्या भूमीमध्ये अंदाजे 880 लाख कोटी घनफूट इतके नैसर्गिक वायूचे साठे आहेत। आजच्या अंदाजानुसार कतारचे नैसर्गिक वायूचे साठे आणखी 600 वर्ष पुरू शकतात। यावरून तुम्ही त्याची क्षमता आणि ताकद ओळखू शकता। जागतिक ऊर्जा बाजारामध्ये कतार गॅस पुरवठ्याचा कणा मानला जातो। कतारचे अनेक देशांशी असलेले करार थोड्या दिवसांचे नाहीत तर चक्क 25-27 वर्षांचे आहेत। जगातील एकूण LNG निर्यातीमध्ये एकट्या कतारचा वाटा 20% इतका आहे। गॅस शुद्धीकरण आणि निर्मितीसाठी कतारमध्ये अत्याधुनिक कारखाने उभारले गेलेले आहेत। गेल्या अनेक दशकांपासून कतारनं यामुळेच अनेक अब्ज डॉलरची गुंतवणूक गॅस शुद्धीकरण या क्षेत्रात केलेली आहे। ऊर्जा तसंच हीटर आणि औद्योगिक वापराच्यासाठी अनेक देश हे कतारवर अवलंबून आहेत। दरम्यान भारतामध्ये आयात होणारा नैसर्गिक वायू नेमका कुठून येतो आणि त्याचे विविध वापर कोणते आहेत ते पटकन जाणून घ्या। कतारमधून 47% नैसर्गिक वायू येतो, UAE मधून जवळपास 14% तर अमेरिकेतून जवळपास 11%। सौदी अरेबिया, ओमान, अँगोला आणि नायजेरिया इथूनही भारताला नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो। आयात होणारा 90%पेक्षा अधिक नैसर्गिक वायू होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो हे लक्षात घ्यायला हवं। भारतामध्ये हाजिरा, मुंद्रा, दाहेज, मुंबई, दाभोळ, कोची, एन्नोर या महत्त्वाच्या ठिकाणी गॅस उतरवला जातो आणि मग तो देशभरात वितरित होतो।